सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. मित्रमंडळींनाही शुभेच्छा. मुळात महिला दिन हा सकाळपासून व्हॉट्सअपवर, ट्विटरवर किंवा इतर सोशल मीडियावर किंवा पेपर माध्यमातून जो बघितला एक आनंद, आपण म्हणूया की महिलांचा एक आनंदाचा दिवस. तसा विचार केला तर आपल्या आयुष्यातला जो आनंद आहे तो आईपासून सुरुवात होतो आणि बायकोपर्यंत संपतो. परंतु या दोन घटनांमध्ये उभं आयुष्य आपलं विणलेलं असतं आणि या विणलेल्या आयुष्यात आपण ज्याला आपले प्रसंग ज्याला बघतो तर ती आई म्हणून, ती मिसेस म्हणून, ती मुलगी म्हणून, ती बहीण म्हणून सर्वार्थाने आपल्या आयुष्याला ज्याला आपण म्हणतो पूर्णाहुती देण्याचं काम करत असते. मुळात तिचा आदर हा चिरकाळ टिकला पाहिजे. तिनेसुद्धा त्या पद्धतीने वागते आणि वागतातच. म्हणजे आजपर्यंत आपण असं बोलू नये, परंतु पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीने जे सहन करत इथपर्यंत हा जो संसाराचा किंवा समाजाचा जो गाडा हा पुढे घेऊन चाललेले आहेत. कदाचित ॲज अ इंडिव्हिज्युअल माणूस म्हणून मी तरी आज सांगू शकतो की प्रॅक्टिकली ते जसं ज्याला एक कुटुंब सोडून किंवा पूर्ण एक परिवार सोडून एक नवीन त्यांची ओळख तयार करतात, त्यांचं स्वतःचं एक कुटुंब तयार करतात. इट्स नॉट रिअली जोक. कारण आपण ती कल्पनाही करू शकत नाही की 2 दिवस आपण आपलं घर सोडून किंवा बाहेर जायला जातो तर फार फार तर 2 दिवस, 4 दिवस, 15 दिवस. पण तुम्ही विचार करा की त्या संपूर्ण त्यांचं आयुष्याचं जे काही 20-25 वर्षाचं जे काही आयुष्य त्यांच्या आईवडिलांसोबत, जसं आज माझी मुलगी आहे, तिचं लग्न करताना ज्या फिलिंग्ज आहेत, म्हणजे ह्या सोपं नाही आहे. इन शॉर्ट मला सांगायचं तात्पर्य. पण असो, आजचं औचित्य साधून मी तुमच्याशी बोलण्याचं एक मनाला वाटलं की आपण बोलूया. सकाळी खरं लवकर म्हणजे इच्छा झाली होती. माझे भाचे आहेत मोरे शेठ, आमच्या लाडोबांनी खूप छान एक आमच्या पूर्ण परिवारातल्या लेडीजचं एक क्लिप तयार केली. मनापासून आनंद वाटला की हा जो सांस्कृतिक आमचा जो ठेवा आहे आमच्या परिवारामध्ये, ज्याला आपण म्हणतो एक सेन्सिबिलिटी असली पाहिजे. औचित्य साधून आपले विचार एक्सप्रेस करता आले पाहिजे. किंबहुना त्याची कोणी नोंद घेऊ अगर नाही घेऊ, आपल्याला वाटतं आपण ते बोललं झालं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. आमच्या वडिलांनी वक्तृत्व दिलं असेल, परंतु आमच्या आईने हे संस्कार दिले आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आईचंसुद्धा तेवढंच आज आम्हाला मनापासून अभिमान आहे की आमची आई त्यावेळेची सो कॉल्ड ज्याला आपण म्हणतो की आजपासून 50-60 काय म्हणजे 70-80 वर्षापूर्वी ज्याला तिचा जन्म झाला होता, तर त्यावेळेच्या कल्चरनुसार तिने जे काही संस्कार, म्हणजे जो पगडा त्यावेळेला खूप परफेक्ट होता. कदाचित त्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे भाषेचा म्हणा किंवा इतर आपण जसं म्हणतो की एक अपडेटेड नसावा, परंतु त्यांची व्हिज्युअलाइज जी होती. तर आज जे काही आम्ही आहे तर निश्चितच म्हणजे माझ्या सगळे भाऊ, म्हणजे मी असेल, माझ्या 4ही बहिणी असतील, आम्ही ती गोष्ट आजही ॲप्रिशिएट करतो. किंबहुना परवाच्या दिवशी मी माझ्या बहिणीकडे ऐरोलीला गेलो त्यावेळेस आमचा विषयसुद्धा झाला की सर्वात जास्त प्रेम माझ्या आईने तिच्यावर केलं. म्हणजे आम्ही चौघांवर पण केलं, परंतु आईच्या ज्याला आपण म्हणतो की एकाच पोटी जन्माला जरी घेतलेलं असलं तर कधी आजपर्यंत आपण, जसं आज मला 2 मुलं आहेत, माझ्या आईला 5 जर आम्ही होतो तर डिस्ट्रीब्युशन प्रेमाचं असं कधी नसतंच. मुळात ती स्त्रीच असते की जी अशा पद्धतीने ती वेल डिफाईन असते सुरुवातीपासून. तिला सगळ्यांकरता सारखं विचार करता असतो, मुलांकरता असेल, पतीकरता असेल किंवा संपूर्ण परिवाराकरता असेल. आणि हे सगळं घडत असताना ती जी काही जीवन जगते, तिच्या महत्त्वाकांक्षा म्हणजे मनात ठेवून ती जी काही जगली समजून घ्या त्यावेळेला, किंबहुना आजच्या मितीला आज आपण स्त्रियांना खूप चांगलं म्हणजे हे देतोय. परंतु हे मॉडर्न जगामध्ये आपण जसं म्हणतो ना, पण जी काही एक घाण, एक कीड ज्याला आपण म्हणतो, ती समाजात आजही दुःख देणारी आहे. किंबहुना आजच्या दिवसापुरतं नाही तर घरातून बाहेर पडताना जसं आज आपण आपल्या पत्नीचा, आपल्या मुलीचा, आपल्या बहिणींचा जो विचार करत असतो, तसाच विचार आपण इतरत्र स्त्रियांचा केला पाहिजे. मध्यंतरी मी शेवटचा जो व्हिडिओ केला होता तर तो बदलापूरचा किंवा कुठला मला एक्झॅक्टली आता आठवत नाही, परंतु त्या मुलीवर तो अत्याचार झाला म्हणजे मन खरंच व्यथित करणारं होतं. आपण ह्या समाजात याकरता जन्म घेतलेला नाही आहे. किंबहुना कुठल्याही आईला, कुठल्याही बहिणीला किती यातना होत असतील त्याच्या घरातल्या ज्याला कोणी असं म्हणजे हे करत असेल. आणि ती नैतिक जबाबदारी, जसं मी त्याला बोललेलो, ती नैतिक जबाबदारी आपलीच आहे. आणि किंबहुना आजच्या मितीला आपण जी काही मंडळी आज स्त्रीत्वाचा हे करतोय, म्हणजे पुरुषार्थ त्याच्यात असतो, मी साजरा केला, आपण साजरा करत नाही. आपण फक्त ते औचित्य साधून त्यांचा सन्मान आणखी वाढवतोय आणि वाढवलाच पाहिजे.
किंबहुना आज आपण जसं म्हणतो की भारताचं एक मॉडर्न जगामध्ये, तर मी दुपारी आमचे एक मित्र आहेत, तो विषय बाकीचा अवांतर सांगणार नाही तुम्हाला आत्ता, परंतु मी त्यांना आठवण करून दिली की अफगाणिस्तान आज जे काही अफगाण दिसतंय समजून घ्या, 1970-80च्या दशकातलं मी अफगाणचे काही व्हिडिओज किंवा ज्या त्यावेळेच्या एक मला हौस आहे. मी म्हणजे किती व्यापात असलो, त्रासात असलो किंवा कामात असलो तरीसुद्धा मला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण किंवा मी अभ्यास करत असतो. तर त्यावेळेला जाणवलं की 1970-80 साली जो समाज म्हणजे मॉडर्न ज्याला आपण म्हणतो की 40 वर्षापूर्वीचं त्यांचं कल्चर खूप डिफरंट होतं आणि धर्मांधतेने किंवा स्त्रीला मागे रेटून तो आज समाज तालिबानांच्या हातात केलेला आहे. सांगायचं तात्पर्य एक आहे की महिला ह्या सुशिक्षित असल्या पाहिजे, त्या सजग असल्या पाहिजे. त्यांना म्हणजे आपण जसं म्हणतो की स्त्रीत्व जे आहे, कारण त्याच्याशिवाय कविता विलियम घडणार नाही, त्याच्याशिवाय आमची जिजाऊ आम्हाला मिळाली नसती. म्हणजे आजपासून 400 वर्षापूर्वी जर त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, ज्या महाराजांच्या आजही आम्ही म्हणजे किती ऋण म्हणजे मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या विचारातून ते विचार दिले होते त्या जिजाऊने. सिंधुताई सपकाळ आहेत. म्हणजे जर्नी ह्या स्त्रियांचा जर विचार केला आपण, ते मध्यंतरी मी कुठली मूव्ही बघितली होती, तर भारतातली पहिली स्त्री म्हणजे आजपासून 100 वर्षापूर्वी त्या स्त्रीने म्हणजे 100 काय 150 वर्षापूर्वी ती बॅरिस्टर झाली होती. म्हणजे हा भारत आपला हा पुरोगामांचा भारत आहे. आणि स्त्री जोपर्यंत परिपूर्णतेने ह्या समाजाप्रती डेडिकेटेडली वर्क करत नाही, आपला समाज आपला देश प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून माझी प्रांजळ इच्छा आहे की आपण जसं आपल्या घरच्यांचा आदर सत्कार करतो तसं बाहेरच्या स्त्रियांचासुद्धा तेवढाच सन्मान केला पाहिजे. आपले कलीग असतील, सराउंडिंगला म्हणजे वावरणाऱ्या कुठली पण स्त्री असेल. कारण का की स्त्री परिपक्व असेल, स्त्री परिपूर्ण असेल तर निश्चित आपला समाज परिपूर्ण होऊ शकतो. स्त्री दिनाच्या औचित्याने आज माझ्या चारही बहिणींचा परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या मिसेसला शुभेच्छा देतो. शी इज रिअली माय बॅकबोन इन द सगळ्या सर्कमस्टन्सेस. आणि आमच्या आईसाहेब आहेत, सासूबाई आहेत आणि सर्व स्त्रिया माझ्या माता भगिनी, जसं मी सुरुवातीलाच बोललो, या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि ह्या महिलांचा उचित सत्कार आपण सर्वांनी करावा. त्यांचं शब्दरूपी जर असेल, शब्दरूपीसुद्धा आपण जसं म्हणतो ह्या भावना व्यक्त करूनसुद्धा आपण त्यांचा सन्मान वाढवू शकतो, किंबहुना तो वाढवलाच पाहिजे. आणि ह्या सर्वांना मनापासून एकदा शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो. नमस्कार.